नंदुरबार शहरातील स्टेट बँकेच्या शाखेत दुपारी सुरक्षा रक्षकांच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याची घटना घडली। या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झालाय आणि त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले। सुदैवाने या प्रकारात कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक माहितीनुसार ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून निष्काळजीपणामुळे गोळी सुटल्याचं समोर आलंय। घटनेनंतर काही काळ बँक परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केलाय। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका आदिवासी कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय। आंबोली आणि बोंबिल टेक परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे मनोहर लचके यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं त्यांचा संसार उघड्यावर आलाय। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली। घराचे छप्पर उडाल्यानं कुटुंबासमोर निवारा आणि दैनंदिन गरजांचा प्रश्न निर्माण झालाय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी संबंधित कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत सिंधी कॉलनी परिसरातील एका औषध विक्रेत्यावर धाड टाकली। या कारवाईत विविध आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त करण्यात आलाय। ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। मराठवाडाभर राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर इथं धाडी टाकण्यात आल्या। या मोहिमेत एकूण 92,000 रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय। एफडीएनं नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या दाव्यांविरोधात कठोर भूमिका घेतली। अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। आपल्या औषधी विभागामध्ये माननीय तुकारामजी मुंडे सर, माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते दिशाभूल करणारे जे जाहिराती किंवा जे औषधं लेबल क्लेम करतात त्याला ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आपण म्हणतो, त्या अंतर्गत आम्ही इथे कारवाई केलेल्या आहेत। आपल्या छत्रपती संभाजीनगर इथे जवळपास आपले जे 6 डिव्हिजन जे आहेत, 6-7 जिल्हे, तर त्या ठिकाणी आपण ह्या औषधांवर आपण धाडी टाकल्या दुकानांवर आणि जवळपास 92,660 रुपयाचा माल जप्त केलेला आहे। जवळपास 6 ठिकाणी आपल्या धाडी झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे झालेली आहे, जालन्याला झालेली आहे, बीडला झालेली आहे, हिंगोलीला झाली आहे, नांदेड आणि लातूर त्या ठिकाणी आपण गाडी केलेली आहे। त्यापैकी 4 जे उत्पादक होते ते दिव्य फार्मसी आहेत उत्तराखंडचे, उत्तराखंड जे पतंजली म्हणून त्यांचं ते ब्रँड नेम आहे, आणि 2 अन्य उत्पादक आहेत त्यांचं पण आपण माल जप्त केलेला आहे। आता याच्यामध्ये ड्रग अँड मॅजिक रेमेडीजच्या अनुषंगे जी काही प्रोसिजर कायद्यानुसार फॉलो करावं लागते ते आम्ही करत आहोत। आमचे औषध निरीक्षक, आमचे अधिकारी आता त्यांना नोटीस पाठवून योग्य ती कारवाई आम्ही माननीय न्यायालयात सादर खटला टाकतो। हा, कसं आहे की औषधाच्या बाबतीत असं असतं की काही औषधं जी असतात तर त्यांना अशी चुकीचे क्लेम, दिशाभूल करणारे, ज्याच्यामध्ये मिसलीड होऊ शकते सामान्य माणूस, असे काही दुर्धर आजारचे वर्णन असतात किंवा नावं असतात जी त्या प्रॉडक्टच्या लेबलवर टाकता येत की बाबा आम्ही तुमचा डायबिटीज बरा करू शकतो, आम्ही तुमचं एड्स बरं करू शकतो, तुम्हाला सांगतो, असे जे काही ऑब्जेक्शनेबल वर्ड्स असतात जे दिशाभूल करू शकतात, असे वर्ड टाकण्याची परवानगी कायदा देत नाही। आणि जर अशा लेबलवर त्यांनी तसे नमूद केले असेल तर असे प्रॉडक्ट आम्ही सगळे जप्त केले। त्या ह्या त्रुट्या त्याच्यावर आहेत। नाही, हा आता DMRचा भाग टोटली वेगळा आहे। याला हा आयुर्वेदिक जी औषधी आहे यांना काही विक्रीसाठी परवाना घ्यायची गरज नाही, फक्त उत्पादकाला परवानगी लागते, त्यांना लायसन्स घ्यावं लागते। हा तुमचा जो प्रश्न आहे हा टोटली वेगळा आहे। हा DMRच्या आणि आपल्या रेटच्या संदर्भात मी बोलतो, गोंधळ होऊ शकतो। हा, ही मोहीम चालूच राहणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा आता आम्ही दुसरं जे आहे आमचं सर्चिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये जर आता आम्हाला मेडिकल डिव्हायसेस मध्ये जर काही कॉन्ट्रॅक्शन आढळले ते सुद्धा आम्ही धाडी जप्ती त्याच्यामध्ये करणार आहोत आणि आमची मोहीम सुरू आहे। आता आपल्याकडे औषध निरीक्षक अत्यंत कमी आहे, आता औरंगाबादला एकच आहे फक्त, आणि एक आपल्या धाराशिवला आहे जी लातूर आणि बघते, बाकी
असिस्टंट कमिशनर 5 जण आहेत जे स्वतः हे कामं करतायत. स्वतः ऑफिसला कोणी थांबत नाही, मी एकटा असतो आणि बाकीची कामं आपण करतो. तर तो पण मॅन पॉवरचा आपल्याला आहे. तर आपण त्याची नावांची लिस्ट आता लगेच नाही मग त्याला नावाची गरज नाही. मी म्हणजे नागरिकांसाठी एक असं संदेश देऊ शकतो की एकतर कोणतेही औषध ते आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथिक असो, ते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय घेऊ नये. आणि या डॉक्टरांच्या चिठ्ठीने औषधं घेतली तर आपण सेफ असतो. स्वतः सेल्फ मेडिकेशन करू नये. आणि औषधांनी बघताना स्वतः हे प्रॉपर बिल घ्यावं. कोणत्याही दुकानातनं औषध घेताना हे प्रॉपर बिल घ्यावं, जेणेकरून काय उद्या काही उद्भवल्यास आपल्याला एक प्रॉपर आणि चांगली तक्रार करता येते, ज्याच्यावर आम्हाला कारवाई करण्यास फार सोपं होऊन जातं आणि ग्राहकाला सुद्धा न्याय मिळू शकतो. माझं नाव विराज तुकारामजी पवनीकर, सहाय्यक छत्रपती संभाजीनगर. या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.